नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 6 ऑगस्ट 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न, स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे पॉइंट्स मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर चला, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर नुकतेच आपल्या भारतातील 101वे आणि अरुणाचल प्रदेश मधील पहिले रामसर स्थळ कोणते ठरले आहे? तर त्याचे नाव आहे ग्लॉ लेक. कोणते? तर ग्लॉ लेक. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ लेक म्हणजेच ग्लॉ तलाव याला नुकताच रामसर स्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. तर हे आपल्या भारतातील 101वे आणि अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ ठरले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 ऑगस्ट 2026 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी याची अधिकृत घोषणा देखील केली आहे. तर ग्लॉ लेकची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर स्थान, तर अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यामध्ये हे निसर्गरम्य गोड्या पाण्याचे सरोवर स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर कामलांग व्याघ्र प्रकल्पामध्ये हे स्थित आहे आणि हे सरोवर कामलांग व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीमध्ये येते. तर यानंतर जैवविविधतेचा खजिना देखील आपण पाहून घेऊयात. तर याला जैवविविधतेचा खजिना का म्हटले जाते? तर यामध्ये 150+ वनस्पती प्रजाती आपल्याला आढळून येतात आणि 49+ दुर्मिळ ऑर्किड प्रजाती. यामुळे हा परिसर पूर्व हिमालयातील महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉट मानला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषता काय आहे याची? तर बारमाही जलस्रोत आहे यामध्ये. तर पर्वतीय झऱ्यांमधून वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने या सरोवराचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढले आहे. तर महत्त्वाचा टप्पा कोणता आहे? तर या समावेशानंतर आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर सर्वांसाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासाठी मी महत्त्वाचे पॉइंट्स देखील काढले आहेत. तर आपल्या भारताचे 101वे रामसर स्थळ कोणते आहे? तर ग्लॉ लेक आणि अरुणाचल प्रदेशातील पहिले हे रामसर स्थळ आहे. आणि जिल्हा कोणता आहे हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. जिल्हा आहे लोहित आणि कामलांग व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये हे स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा. शक्यतो हे परीक्षेला लक्षात ठेवणारे जे पॉइंट आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 च्या महिला एकेरीमध्ये सुवर्ण पदक नुकतेच कोणी जिंकले आहे? तर त्यांचे नाव आहे यशस्विनी घोरपडे. काय नाव आहे? तर यशस्विनी घोरपडे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर यशस्विनी घोरपडे हिने राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 च्या महिला एकेरी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकून आपल्या भारताची शान उंचावलेली आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये तिने आपल्या भारताच्याच श्रीजा अकुला हिचा 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. आणि या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर कालावधी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. स्थळ आहे त्यागराज इंडोर स्टेडियम, नवी दिल्ली. विजेते सर्वांनी लक्षात ठेवा कोण कोण आहेत. तर महिला एकेरीमध्ये सुवर्ण पदक विजेती आहे यशस्विनी घोरपडे. महिला एकेरीमध्ये रौप्य पदक विजेती आहे श्रीजा अकुला. आणि पुरुष एकेरीमध्ये सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल विजेता आहे अंकुर भट्टाचार्य. यानंतर महिला संघ गटाबद्दल, तर भारतीय महिला संघाने अंतिम फेरीमध्ये मलेशियाचा 3-0 असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूयात. स्पर्धा कोणती होती? तर स्पर्धा होती कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 आणि स्थळ होते नवी दिल्ली त्यागराज इंडोर स्टेडियम. आणि महिला एकेरी सुवर्ण पदक विजेती आहे यशस्विनी घोरपडे.
महिला एकेरी रौप्य पदक विजेती आहे श्रीजा अकुला, पुरुष एकेरी सुवर्ण पदक विजेता आहे अंकुर भट्टाचार्य आणि महिला संघ विजेता आहे आपला भारत देश. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या प्रमुख पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे विद्याधर हरके. काय नाव आहे? तर विद्याधर हरके. तर विद्यार्थी मित्रांनो, रिअल ॲडमिरल विद्याधर हरके यांची महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर 31 जुलै 2026 रोजी त्यांनी रिअल ॲडमिरल शांतनू झा यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. तर महत्त्वाची माहिती पॉइंट नुसार आपण पाहून घेऊयात. तर पदभार स्वीकारल्याची तारीख सर्वांनी लक्षात ठेवा, तारीख आहे 31 जुलै 2026. आणि यांच्या अगोदर माजी अधिकारी कोण होते? तर त्यांचे नाव होते रिअल ॲडमिरल शांतनू झा. आणि प्रमुख कामगिरी काय? तर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू शुद्ध नौका INS विक्रांतचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांचे नेतृत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, INS जलाश्वाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्य आहे आणि पश्चिमी नौदल कमांड मुंबई येथे चीफ स्टाफ ऑफिसर ऑपरेशन्स म्हणून महत्त्वाची त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे महत्त्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे नवीन प्रमुख आहेत रिअल ॲडमिरल विद्याधर हरके. पदभार केव्हा स्वीकारला? तारीख लक्षात ठेवा, 31 जुलै 2026. माजी प्रमुख म्हणजे यांच्या अगोदर कोण होते? तर रिअल ॲडमिरल शांतनू झा हे होते. आणि आपल्या भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत आणि INS जालस्वाचेही नेतृत्व त्यांनी केले आहे. यानंतर चौथा प्रश्न, नुकतेच इंडिगोचे नवीन CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर त्यांचे नाव काय आहे? तर ऑप्शन बी विली वॉल्श यांनी. कोणी? तर विली वॉल्श. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेणार आहोत. तर 3 ऑगस्ट 2026 रोजी विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय? तर CEO म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला आपल्याला दिसून येत आहे. तर त्यांनी पीटर एल्बर्स यांची जागा नुकतीच घेतली. तर महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूयात. तर पदभार स्वीकारल्याची तारीख कोणती आहे? तर 3 ऑगस्ट 2026 आहे. आणि व्यावसायिक पार्श्वभूमी काय आहे? तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनाचे ते माजी महासंचालक आहेत आणि ब्रिटिश एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते. ठीक आहे. यानंतर प्रमुख उद्दिष्ट देखील आपण पाहणार आहोत. तर इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला अधिक गती देणे, कंपनीची जागतिक उपस्थिती व वाढ अधिक मजबूत करणे आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर इंडिगोचे नवीन CEO विली वॉल्श आणि पदभार स्वीकारल्याची तारीख आहे 3 ऑगस्ट 2026. माजी CEO पीटर एल्बर्स आणि IATA चे माजी महासंचालक आहेत विली वॉल्श आणि ब्रिटिश एअरवेज माजी CEO विली वॉल्श. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा देखील खूप प्रश्न. तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेच्या महासंचालक म्हणजेच काय? तर डायरेक्टर जनरल पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वर्षा आगलावे. काय आहे? तर वर्षा आगलावे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर श्रीमती वर्षा अशोक आगलावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच GSI च्या महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर GSI च्या 176 वर्षाच्या इतिहासामध्ये महासंचालक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर महत्त्वाची माहिती देखील आपण पाहूयात शॉर्टमध्ये पॉइंटनुसार. तर पदभार स्वीकारल्याची तारीख आहे 31 जुलै 2026 आणि पद आहे GSI च्या 54व्या महासंचालक
आणि माजी महासंचालक म्हणजे यांच्या अगोदर कोण पदावर होते तर श्री असित सहा असं त्यांचं नाव होते. आणि अनुभव देखील आपण पाहून घेऊया. तर वर्षा अशोक अगलावे या एक प्रतिष्ठित भूवैज्ञानिक आहेत आणि त्यांना 30 वर्षांहून अधिक काळाचा भूविज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव देखील आहे. यानंतर 1992 मध्ये त्यांनी GSI मध्ये रुजू होऊन विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर GSIच्या नव्या महासंचालक वर्षा अशोक अगलावे आणि GSIच्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक आहेत त्या 54व्या महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती यावर्षी करण्यात आली आहे आणि पदभार स्वीकारल्याची तारीख आहे 31 जुलै 2026. आणि यांच्या अगोदरचे माजी महासंचालक कोण आहेत तर असित सहा. आणि GSI मध्ये त्या रुजू केव्हा झाल्या तर 1992 मध्ये रुजू झाल्या. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर नशामुक्त युवा फॉर विकसित भारत ही मोहीम कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अंमली पदार्थाच्या व्यसनमुक्तीशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2026 रोजी देशव्यापी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान नुकताच सुरू केला आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे तरुणांमधील अंमली पदार्थ म्हणजेच काय तर ड्रग्ज व व्यसनाधीनतेचे निर्मूलन करून त्यांची ऊर्जा राष्ट्र निर्माणासाठी सकारात्मक दिशेने वापरणे असा. तर या अभियानाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तर शुभारंभ पाहून घेऊयात. 2 ऑगस्ट 2026 आणि शुभारंभ करता कोण आहेत तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. आणि याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर तरुणांना अंमली पदार्थ व व्यसनमुक्त बनवणे, तरुणांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ करणे आणि आत्मविश्वासी, सक्षम व जबाबदार युवा पिढी घडवून आणणे आपल्या भारताची आणि विकसित भारत या राष्ट्रीय ध्येयासाठी तरुणांची सकारात्मक ऊर्जा राष्ट्र निर्माणामध्ये वापरणे. विद्यार्थ्यांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट कोणते आहेत तर अभियानाचे नाव सर्वांनी लक्षात ठेवा, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान. शुभारंभ 2 ऑगस्ट 2026. शुभारंभ करता आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्य उद्देश आहे व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा पिढी घडवणे आणि लक्ष्य काय आहे विकसित भारताच्या ध्येयाला गती देणे हे लक्ष्य आहे. यानंतर पुढील प्रश्न दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे. तर जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीमध्ये साजरा केला जात असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. केव्हा तर दरवर्षी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा केला जात असतो आणि या सप्ताहाचा उद्देश माता आणि बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व जनजागृतीद्वारे अधोरेखित करणे हा आहे. तर महत्त्वाची माहिती पॉइंट नुसार तर कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा, दरवर्षी केव्हा तर 1 ते 7 ऑगस्ट. समर्थन काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO आणि युनिसेफ द्वारे. आणि याचे मुख्य संदेश काय आहेत तर जन्मानंतर पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करणे, बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देणे, आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण सुरक्षित व सर्वोत्तम पोषण आहे आणि स्तनपानामुळे आई व बाळाचे आरोग्य अधिक चांगले राहते, हे देखील लक्षात ठेवा. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे कोणते तर जागतिक स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट. उद्देश काय आहे तर स्तनपानाचे महत्त्व व जनजागृती. समर्थक संस्था आहे WHO आणि युनिसेफ. पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करण्याची शिफारस यामध्ये देण्यात आली आहे आणि पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देण्याची शिफारस देखील यामध्ये करण्यात आली आहे. यानंतर 8वा प्रश्न, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाने नुकताच पटकावलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर आपल्या
भारत देशाने पटकावला आहे. कोणत्या देशाने? तर आपल्या भारत या देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शानदार कामगिरी केली आहे. तर यजमान भारताने एकूण 18 पदके, यामध्ये 6 सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. आणि या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? यजमान देश आहे आपला भारत देश. स्थळ आहे त्यागराज इंडोर स्टेडियम, नवी दिल्ली. कालावधी लक्षात ठेवा, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा कालावधी होता. यानंतर पदक तालिका. तर प्रथम आहे आपला भारत देश, द्वितीय आहे मलेशिया, तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया. आणि आपल्या भारताची कामगिरी देखील आपण पाहूयात. एकूण 18 पदके जिंकली, 6 सुवर्ण पदके पटकावली. पुरुष सांघिक गटामध्ये सुवर्ण पदक देखील आहे, महिला सांघिक गटामध्ये देखील सुवर्ण पदक आहे. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे, शक्यतो विद्यार्थी मित्रांनो हे जे परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आहेत तुम्ही लिहून ठेवा. तर स्पर्धा 22वी होती राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026. यजमान आपला भारत, नवी दिल्ली. कालावधी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. आणि पदतालिकेत प्रथम आपला भारत, द्वितीय मलेशिया, तृतीय ऑस्ट्रेलिया. आणि आपल्या भारताची पदके आहेत एकूण 18, त्यामध्ये आहेत 6 सुवर्ण पदके. यानंतर 9वा प्रश्न, आपल्या भारताची पहिली फ्लाइट हेरिटेज सॅटेलाइट बॅटरी कोणती आहे? तर तिचे नाव आहे पॉवर बँक 50. काय? तर पॉवर बँक 50 असे तिचे नाव देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवर बँक 50 ही आपल्या भारताची पहिली फ्लाइट हेरिटेज सॅटेलाइट बॅटरी ठरली आहे. आणि ही पूर्णपणे स्वदेशी, म्हणजे काय तर मेड इन इंडिया बनावटीची पहिली व्यावसायिक उपग्रह बॅटरी ठरली आहे. तर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निर्माता कंपनी कोणती आहे? तर हैदराबाद मधील टेक मी टू स्पेस ही निर्माता कंपनी आहे. आणि या प्रक्षेपणाची तारीख देखील लक्षात ठेवा, 18 जुलै. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मागील महिन्याचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न असल्या कारणाने मी आज हा प्रश्न घेतला आहे. तर प्रक्षेपण स्थळ कोणते आहे? तर सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. आणि प्रक्षेपण वाहन तर स्काय रूट एरोस्पेसचे विक्रम-1 रॉकेट. आणि मोहिमेचे नाव मिशन आगमन. आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर आपल्या भारताची पहिली फ्लाइट प्रोवेन सॅटेलाइट बॅटरी मेड इन इंडिया, पहिली व्यावसायिक सॅटेलाइट बॅटरी आहे ही. आणि स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानातील महत्त्वाचा हा आपला टप्पा आहे. आणि विद्यार्थ्यांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट कोणते? तर आपल्या भारताची पहिली फ्लाइट हेरिटेज सॅटेलाइट बॅटरी, पॉवर बँक 50, निर्माता टेक मी टू स्पेस हैदराबाद, प्रक्षेपण 18 जुलै 2026. आणि प्रक्षेपण स्थळ सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. आणि रॉकेट विक्रम-1. आणि मोहिमेचे नाव आहे मिशन आगमन. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न, नुकतेच भारतीय नौदल उपप्रमुख म्हणजे डेप्युटी चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, A.N. प्रमोद. काय नाव आहे त्यांचे? A.N. प्रमोद. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांची भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर 1 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. महत्त्वाची माहिती कोणती? तर पदभार स्वीकारल्याची तारीख आहे 1 ऑगस्ट 2026. पद आहे भारतीय नौदलाचे उपप्रमुख. माजी उपप्रमुख म्हणजे यांच्या अगोदर कोण होते? तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती असे त्यांचे नाव होते. आणि महत्त्वाचे तपशील, तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती हे 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्यांच्या जागी व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे, तर भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद आहेत. पदभार स्वीकारला केव्हा? तर 1 ऑगस्ट 2026. माजी उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती, सेवानिवृत्ती 31 जुलै 2026 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलाय. प्रश्न आहे 11वा, कारण महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे एक्स्ट्रा घ्यावा लागला. तर प्रश्न पाहून घेऊयात.
तर कॉस्पर विक्रम साराभाई पदक जिंकणाऱ्या आपल्या भारताच्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ठरल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अन्नपूर्णी सुब्रमण्यम. काय नाव आहे त्यांचे? अन्नपूर्णी सुब्रमण्यम. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रोफेसर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रतिष्ठेचे कॉस्पर विक्रम साराभाई पदक 2026 प्रदान करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या असून हा सन्मान मिळवणाऱ्या त्या एकूण 4थ्या भारतीय आहेत. महत्त्वाची माहिती पॉइंटनुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कार विजेत्या प्रोफेसर अन्नपूर्णी सुब्रमण्यम पुरस्कार कोणता आहे? तर कॉस्पर विक्रम साराभाई मेडल 2026 पुरस्कार वितरण स्थळ इटलीमधील फ्लोरेन्स आणि प्रसंग 46वी कॉस्पर कमिटी ऑन स्पेस रिसर्च वैज्ञानिक सभा. विशेष वैशिष्ट्ये काय आहेत? तर कॉस्पर विक्रम साराभाई पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ हा सन्मान मिळवणाऱ्या एकूण 4थ्या त्या भारतीय आहेत आणि खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहून घेऊयात. तर कॉस्पर विक्रम साराभाई पदक 2026 प्रोफेसर अन्नपूर्णी सुब्रमण्यम पहिल्या भारतीय महिला पुरस्कार विजेते आहेत. त्या एकूण 4थ्या भारतीय आहेत आणि 46वी कॉस्पर वैज्ञानिक सभा होती ही आणि स्थळ फ्लोरेन्स इटली. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न होता. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे न चुकता. तर प्रश्न पाहून घेऊयात. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारत कोणत्या स्थानावर राहिला आहे? सर्वांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असायला हवं. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे घेऊन येत राहील. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.